ही गोष्ट संत गोरा कुंभार यांची आहे. ते रंगाने गोरे होते व व्यवसाय कुंभाराचा करत असत. एके दिवशी गोरा कुंभार विठ्ठल भक्तीत मग्न होऊन मडके बनवण्यासाठी माती तयार करत होते. त्यांची बायको संताई पाणी आणण्यासाठी जात होती. त्यांनी आपल्या मुलाला दोरीने बांधले व संत गोरा कुंभारांना मुलावर लक्ष ठेवण्यास सांगितले. गोरा कुंभारांनी संताई हिचे बोलणे ऐकून घेतले व पुन्हा विठ्ठल भक्तीमध्ये लीन झाले. त्यांचा लहान मुलगा त्याच्या वडिलांकडे पाहत होता आणि हळूहळू तो त्या ओल्या मातीकडे येत होता. काही क्षणात मुलगा मातीमध्ये आला, पण विठ्ठल भक्तीमध्ये लीन असलेल्या त्या गोरा कुंभारांना याचे भान देखील नव्हते. हळूहळू मुलाचे सर्व शरीर त्या मातीमध्ये आले. थोड्या वेळाने त्यांची पत्नी पाणी घेऊन परत येते. परत आल्यानंतर संताईने पाहिले, मुलगा त्याच्या जागी नव्हता. तिला वाटले दोरी सुटली असेल व मुलगा जवळपास गेला असेल, पण ती दोरी चिखलात गेलेली दिसली व तो चिखल गोरा कुंभार तुडवत होते. संताईने पाहिले, मुलाच्या खेळण्याचा थोडा भाग चिखलात रुतलेला होता. संताईने घाबरून संत गोरा कुंभार यांना विचारले, माझे मूल कुठे आहे? मग्न भक्तीतून बाहेर येऊन संत गोरा कुंभार यांनी पाहिले तर ते हैराण झाले. त्यांना पश्चाताप झाला, कारण त्यांचा मुलगा त्यांच्याच पायाखाली चिखलात तुडवला गेला होता. चिखल लालसर झाला होता. संताईने विचारले, आपला मुलगा तुमच्या पायाखाली आहे याचे ध्यान पण नाही राहिले तुम्हाला? तुम्ही तुमच्याच मुलाचा जीव घेतला. संताईने टाव फोडण्यास सुरुवात केली. तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. हे विठ्ठला, काय घडले हे माझ्याकडून? असे म्हणत संत गोरा कुंभार यांनी डोक्याला हात लावला. त्यावर संताई बोलली, कसले वडील आहात तुम्ही? असली कसली भक्ती आहे तुमची? काय भेटले तुम्हाला भक्ती करून? तुमच्या भक्तीपायी माझा मुलगा गेला. तुम्हाला समजत नाही, पण तुमच्या विठ्ठलाला देखील समजत नाही का? का जीव घेतला विठ्ठलाने माझ्या मुलाचा? धिक्कार असो अशा भक्तीचा आणि अशा देवाचा. विठ्ठलाबद्दल असे अपमानकारक शब्द ऐकून संत गोरा कुंभार यांना राग आला व त्यांनी आपल्या पत्नीला मारण्यासाठी हात उचलला. तेवढ्यात संताई बोलल्या, मला हात लावू नका, तुम्हाला तुमच्या विठ्ठलाची शपथ आहे. हे शब्द ऐकून गोरा कुंभार यांनी त्यांचा हात थांबवला. ज्या दिवसापासून संताईने गोरा कुंभार यांना शपथ दिली, त्या दिवसापासून त्यांनी संताईला स्पर्श देखील केला नव्हता आणि संताईने बनवलेले जेवण सुद्धा घेण्यास मनाई केली. गोरा कुंभार त्या दिवसापासून खूप दुःखी राहू लागले. त्याचा परिणाम त्यांच्या व्यवसायावर देखील झाला. ते कोणाशी जास्त बोलत नसत. इकडे संताईची पण तीच परिस्थिती होती. मुलगा सोडून गेला आणि नवराही बोलत व स्पर्श देखील करत नव्हता. संताईने विचार केला, जे व्हायचे ते झाले. माझा मुलगा मला सोडून गेला व माझे पती देखील मला स्पर्श करत नाहीत. कुळ पुढे वाढवण्यासाठी त्यांच्या वडिलांशी बोलून संत गोरा कुंभार यांचा विवाह संताईच्या लहान बहिणीशी केला. पण दुसऱ्या लग्नानंतरही संत गोरा कुंभार हे खूप दुःखी असत आणि दुसऱ्या पत्नीलाही ते स्पर्श करत नव्हते. या काळजीने दोन्ही बहिणी खूप दुःखी होत्या. एके दिवशी त्या दोघी संत गोरा कुंभार यांच्या बाजूला झोपल्या. संत गोरा कुंभार स्वप्नातही पांडुरंगाच्या भक्तीत मग्न होते. स्वप्नात त्यांनी दोन्ही हात विठ्ठलाच्या भेटीसाठी पुढे केले आणि प्रत्यक्षात त्यांचे दोन्ही हात त्यांच्या दोन्ही बाजूला झोपलेल्या पत्नीला लागले. या स्पर्शाने ते जागे झाले व त्यांना पश्चाताप झाला. विठ्ठलाची शपथ मोडली. हे सर्व या हातांमुळे झाले असे बोलत त्यांनी स्वतःचे हात मनगटापासून पुढे छाटून टाकले. त्यांच्या कुटुंबावर पुन्हा एक नवीन संकट ओढवले. पुढे काही दिवसानंतर त्यांच्या घरी एक जोडपे काम मागण्यासाठी आले. त्याचे नाव विठोबा होते. राहण्यासाठी जागा आणि जेवण द्या, बदल्यात ते सर्व त्यांच्या घरातील कामं करतील, जशी पांडुरंगाची इच्छा, असे म्हणत संत गोरा कुंभार यांनी त्यांना राहण्याची परवानगी दिली. पुढे विठोबाने संत गोरा कुंभारांचे सर्व काम सावरले. त्याने अत्यंत सुंदर अशी खूप मडकी बनवली, ज्याने संत गोरा कुंभार यांचा व्यवसाय पुन्हा सुरळीत चालू झाला. त्याच दरम्यान पंढरपूर आषाढी वारी जवळ आली होती. विठोबाच्या सांगण्यावरून संत गोरा कुंभार विठ्ठलाचे दर्शनासाठी पंढरपूरला जाण्यासाठी तयार झाले. वाटेवर एके ठिकाणी संत नामदेव काही वारकऱ्यांसोबत विठ्ठलाचे कीर्तन करत होते. सर्व वारकरी दोन्ही हाताने टाळ्या वाजवत जय जय रामकृष्ण हरी म्हणत होते. असे अलौकिक वातावरण पाहून संत गोरा कुंभारही उत्सुकतेने गाऊ लागले आणि टाळ्या वाजवण्यासाठी आपले दोन्ही हात त्यांनी उचलले
आणि तशाच तुटलेल्या हातांनी टाळ्या वाजवू लागले. अशी अद्भुत भक्ती पाहून श्री विठ्ठलाच्या कृपेने पाहता पाहता संत गोरा कुंभार यांचे हात परत आले. पांडुरंगाची अशी अद्वितीय लीला पाहून सर्व वारकरी आणि स्वतः संत गोरा कुंभार आश्चर्यचकित होऊन पाहू लागले. संत गोरा कुंभार यांना त्यांचे गेलेले परत मूल देखील विठ्ठल कृपेने परत मिळाले. कीर्तन संपल्यानंतर संत गोरा कुंभार यांना विठोबा कुठेच दिसत नव्हते. त्यांनी विठोबाला आणि त्यांच्या पत्नीला आसपास खूप शोधले, पण त्यांना ते जोडपे काही सापडले नाही. निराश होऊन संत गोरा कुंभार पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले. पंढरपूरला पोहोचताच संत गोरा कुंभार आणि त्यांच्या पत्नीने मंदिरात जाऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले. पांडुरंगाच्या मूर्तीमध्ये संत गोरा कुंभार यांना विठोबाचे दर्शन झाले. गोरा कुंभार यांना कळून चुकले की त्यांना मदत करणारे दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणी होत्या. पांडुरंगाची लीला अद्वितीय आहे आणि ते त्यांच्या भक्ताची काळजी नेहमी करतात. कथेचा ऐतिहासिक संदर्भ. समकालीन काळ. संत गोरा कुंभार म्हणजेच गोरोबा काका हे 13व्या शतकातील अंदाजे 1267 ते 1317 या काळातील थोर संत असून ते संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांचे समकालीन होते. मूळ स्थान. धाराशिव जिल्ह्यातील तेर हे त्यांचे मूळ गाव आहे. तिथे आजही त्यांचे मंदिर आणि विठ्ठलाने जिथे मडकी घडवली ती जागा आपल्याला पाहायला मिळते. काका पदवी. ते वयाने आणि आध्यात्मिक अनुभवाने ज्येष्ठ असल्याने वारकरी संप्रदायात त्यांना आदराने गोरोबा काका म्हटले जाते. संतांची आध्यात्मिक परीक्षा घेण्याचे काम गोरोबा काकांनीच केले होते.